नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. इथे पहा बियाणं काढलेलं आहे मी आणि हे बियाणं काही मागच्या पावसाळ्यामधील आहे तर काही नवीन आणलेलं आहे ते आहे. आणि कशा पद्धतीने लावायचं हे तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. इथे पहा, आता आपल्याला थोडंसं ग्रो बॅगची माती मोकळी करून घ्यायची आहे आणि पूर्ण असं खालीवर करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बघा इथे वाल लावणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी इथे वाल लावलेले होते आणि थोडेसे लेट झाले होते लावायला, म्हणून त्याची वाढ छान अशी झालेली नव्हती. आणि हे वाल मी मागच्या पावसाळ्यात सुद्धा लावलेले होते, त्याची चव छान आहे म्हणून मी याचं बियाणं ठेवलेलं आहे आणि तेच आता मी लावते. आणि खूप जुनं सुद्धा बियाणं लावू नका, नाहीतर उगवणार नाही. आणि हे मागच्याच पावसाळ्यामधील आहे म्हणून ते लवकर उगवेल, तुम्हाला मी दाखवेन पुढे उगवलेलं बी आहे ते. आणि जर तुम्ही वाल आत्ताच लावले तर त्याची छान वाढ. आणि बघा, ह्याच ग्रो बॅग मध्ये एका साईडला मी कारली लावलेली आहे कडेला आणि मध्ये थोडीशी जागा आहे, ती आता पूर्ण माती मी मोकळी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी भेंडी सुद्धा लावणार आहे. सुरुवातीला मी आता इथे 15 बाय 15च्या ग्रो बॅग आहेत माझ्या, त्याच्यामध्ये लावून घेते. आणि एका याच्यात आपल्याला 3च बिया लावायच्या आहेत, कारण भेंडीची वाढ छान होण्यासाठी आपल्याला 3च बिया लावायच्या आहेत. जास्त लावल्या तर त्यांची वाढ चांगली होणार नाही आणि लहान मोठे असे होतील भेंडी. आणि भेंडी लावण्यासाठी आपल्याला 12 इंचाची किंवा 15 बाय 15ची ग्रो बॅग घ्यायची आहे. आणि 12 इंचाची जर त्याच्यामध्ये तुम्ही लावतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकच भेंडी लावावी लागेल. त्याच्यापेक्षा आपल्याला 15 बाय 15चीच ग्रो बॅग छान आहे. कारण मी मागच्या वेळेस सुद्धा भेंडी माझ्या गार्डन मध्ये लावलेली होती आणि भरपूर आम्ही भेंडी खाल्ली सुद्धा आणि वाटून सुद्धा दिले. म्हणून तुम्ही एकदा नक्की लावून पहा, खूप छान होते ग्रो बॅग मध्ये सुद्धा भेंडी. आणि आता ही सगळ्यात मोठी माझी ग्रो बॅग आहे, त्याच्यामध्ये मी आता लावते भेंडी. आणि भेंडी लावण्यासाठी आपल्याला, आणि भेंडी लावत आपण जेव्हा लावतो तेव्हा खूप खोलवर सुद्धा टाकायची नाही, जर खोलवर टाकली तर ती काही वेळेस उगवणार सुद्धा नाही. म्हणून आपण खोलवर टाकायची नाही, तर वरती छोटासा असा खड्डा बनवायचा आणि त्याच्यामध्येच टाकायची आहे आपल्याला. आणि वरतून थोडीशीच माती बुजून घ्यायची आहे. आणि इथे पहा, मी आता सर्वच भेंडी टाकून घेतलेल्या आहेत आणि नंतर तुम्हाला मी दाखवेन. ह्या भेंडी मस्त अशा उगवलेल्या आहेत आणि लांब लांबच लावायच्या आहेत. जवळ-जवळ लावल्या तर त्या पूर्ण दाट होतील, वाढ होईल त्यांची तेव्हा. आणि सुरुवातीलाच खूप पातळ पातळ दिसतील, पण नंतर पूर्ण दाट होऊन जाईल, म्हणून आपल्याला हे लांब लांबच भेंडी लावायची आहेत. इथे पहा, डांगराच्या बिया घेतलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा मी मोठ्याच ग्रो बॅग मध्ये लावलेल्या आहेत आणि कडेलाच लावलेल्या आहेत. एका साईडला भेंडी लावलेल्या आहेत, एका साईडला वाल लावलेले आहेत. आणि इथे पहा, मी आता दुधी भोपळ्याच्या सुद्धा बिया घेतलेल्या आहेत आणि दुधी भोपळ्याच्या बिया सुद्धा मी आता एका ग्रो बॅग मध्ये 3 लावणार आहे. आणि ग्रो बॅग मध्ये लावण्यासाठी मी 18 बाय 18ची ग्रो बॅग वापरलेली आहे. आणि आपल्याला ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत ह्या मोठ्याच ग्रो बॅग मध्ये लावायच्या आहेत, कारण त्याची मुळे खूप खोलवर जातात आणि सगळीकडे वेल पसरतात, म्हणून आपल्याला मोठीच ग्रो बॅग निवडायची आहे. अजून बघा, माझ्याकडे भरपूर बियाणं आहे, ते लावायचं आहे. आणि लावता लावता भरपूर वेळ होईल म्हणून मी अर्ध लावलेलं आहे आणि अर्ध आता मी नंतर लावणार आहे. आणि इथे माझ्याकडे फुलांचं सुद्धा होतं, ते सुद्धा मी आता कुंडीमध्ये अशी फुलं टाकून देते, म्हणजे ती सुद्धा मस्त झेंडू तयार होतील इथे. आणि नंतर मग सेपरेट करून आपल्याला लावायचं आहे. जर तुमच्याकडे झेंडूचं फूल वगैरे असेल तर तुम्ही सुद्धा असं कुंडीमध्ये पुरून द्या आणि त्याच्यावरून माती टाकून घ्या, म्हणजे आपल्या घरीच मस्त रोपे तयार होतील. इथे पहा, पालकचं बी आहे आणि पालकचं बी सुद्धा लावायचं आहे. आणि बी लावण्यासाठी मी इथे पसरट ग्रो बॅग वापरलेली आहे. आणि ही कुंडीमध्ये सुद्धा पालक छान होते, म्हणून जर छोट्या कुंड्या असतील तर त्याच्यात सुद्धा लावा, मस्त होते. आणि बाल्कनीत जरी लावल्या तरी सुद्धा ही पालक पटकन उगवून येते. फक्त थोडेसे 1-2 तास ऊन दाखवलं तरी सुद्धा चालेल आणि मस्त आपल्याला घरच्या घरी ताजी ताजी भाजी खायला भेटेल, म्हणून तुम्ही नक्की पालक लावा. इथे पहा, नुसतं अलगद आपल्याला सोडून द्यायचे आहे पालक आणि त्याच्यावरून फक्त माती झाकून घ्यायची आहे, म्हणजे पटकन असं उगवेल आणि आपल्याला मस्त ताजी ताजी भाजी घरीच खायला भेटेल. आणि इथे पहा, आणि हे कोथिंबीरचं बियाणं आहे, हे सुद्धा पालक सारखंच लावायचं आहे आणि पसरट ग्रो बॅगच वापरायची आहे. आणि छोट्या कुंडीत लावलं तरी सुद्धा छान होतं, बाल्कनीत लावलं तरी सुद्धा चालेल.
फक्त 1-2 तासाचं ऊन द्या त्यांना, म्हणजे छान त्याची वाढ होईल. आणि ज्या वेळेस आपण बियाणं घेतो त्यावेळेस नवीनच बियाणं लावा, म्हणजे ते पटकन उगवेल. आणि जुनं जर असलं तर ते लावून सुद्धा उगवणार नाही, म्हणून नवीनच बियाणं वापरा. आणि इथे बघा पालक आहे, पालक बघा मस्त अशी उगवलेली आहे 2-3 दिवसामध्ये. आणि भेंडी सुद्धा उगवलेली आहे बघा. म्हणून तुम्ही सुद्धा, तुम्हाला बाग बनवायची असेल तर नक्की लावा. आणि आता जर लावलं तरच छान उगवेल, नाहीतर नंतर भरपूर पाऊस असतो मग छान बियाणं उगवत नाही. बियाणं लावायची हीच वेळ आहे, म्हणून तुम्ही आत्ताच बियाणं लावा बाग बनवायची असेल तर, म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये छान छान भाज्या खाण्यासाठी भेटतील. आणि इथे बघा सर्वच भाज्या उगवलेल्या आहेत आणि वाल सुद्धा बघा उगवलेले आहेत, जेवढे लावलेले तेवढे. आणि अजून भरपूर असं मला भाज्या लावायच्या आहेत माझ्या गार्डनमध्ये. आणि हा भाज्या लावण्याचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.